बातमी। राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये वर्षाभर 50 मिनिटं चर्चा झाली। राज आणि फडणवीसांच्या वर्षावरच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलं आहे। दरम्यान पतपेढी स्थानिक निवडणुका या छोट्या गोष्टी बेस्ट पतपेढी निवडणुकीवरून राज ठाकरे यांनी मोघम उत्तर दिलंय। राज ठाकरेंनी आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये तब्बल 50 मिनिटं चर्चा झाली। या आधी सुद्धा राज ठाकरे आणि फडणवीसांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती। पण आता ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना राज ठाकरेंनी फडणवीसांची अचानक भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। दरम्यान या भेटीत शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंग सारख्या मूलभूत समस्यांसंदर्भात फडणवीसांशी चर्चा केल्याचं राज ठाकरे म्हणाले। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून पेटलेल्या वादावर सुद्धा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं। तुमच्या घरात 4 उंदीर झाले तर गणपतीचं वाहन म्हणून आपण घरात ठेवतो का? मग असे कोण जैन लोक आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात? अशी खोचक टिप्पणी सुद्धा राज ठाकरेंनी केली आहे। तुमच्या घरात जर समजा 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही? बरोबर ना? नाही नाही, गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना। मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात। एवढी आज इथे आज रेल्वे खाली माणसं जात आहेत, इतर सगळी काय आपण खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत। माणसांपेक्षा कबूतर महत्वाचे आहेत। पतपिढी या स्थानिक निवडणुका असून त्या छोट्या गोष्टी असल्याचं मोघम उत्तर राज ठाकरेंनी दिलंय। प्रश्न साहेब, त्या निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत, काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच काही 3 पॅनल होते ठीक आहे, छोट्या गोष्टी आहेत रे, काहीतरी काय कुठे काय। शिवाय फडणवीसांसोबत आज शहरातील मूलभूत समस्यांसंदर्भात चर्चा केल्याचंही राज ठाकरे म्हणाले। आता मला असं वाटतं हा विषय सगळ्यात गंभीर विषय आहे आणि तो म्हणजे ट्रॅफिकचा। कारण त्याच्यामुळे सगळ्यात जास्ती किंवा आता गणपती येतील, बरं का, त्या सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि बस चाललंय म्हणून चालवत राहायचं असं नाही होऊ शकत। काय झालंय, आपण कबूतर, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। नको तिकडे भीती दाखवतात, कळलं का? की तुम्हाला काय नवीन काय फ्रेज आली, नक्षल काय, अर्बन नक्षल। ते अर्बन नक्षल पेक्षा इथे शिस्त लावा ना। कोण कोणाला तिथं जातंय आणि कोण कोणाला भेटतंय हे अनेक जण भेटत असतात। मी सत्तेवर असा, सत्तेवर नसा, राजकीय जीवनात असा नसा, अनेक जण जात असतात। काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही। सिविक विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतच नाहीत हे कदाचित राज ठाकरेंना माहीत नसावं। पण कालच मी एका माध्यमाशी बोलताना जेव्हा बेस्टचे निवडणुकीचे रिझल्ट आले आणि जेव्हा ठाकरे दोन्ही भावांना मिळून 0 सीट्स तिथे मिळाल्या, तेव्हाच माझ्या मनात हा विचार आला की उद्याच राज ठाकरे आता पुन्हा भाजपबरोबर जातील आणि तेच एक्झॅक्टली झालेलं दिसतंय। राज ठाकरे हे भाजपसोबत जातील असं म्हणताय तुम्ही? मला तर नक्कीच वाटतंय की राज ठाकरे जातील, कारण त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर भवितव्य नाही असं स्पष्टपणे दिसतंय। राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत। गणपतीचे दिवस आहेत, घरोघर गणपती येत असतात। कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील, राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल। त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला। आम्हाला त्रास झालाय का? नाही, आम्हाला माहिती आहे काय आहे ते। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात। जेव्हा राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडले होते तेव्हा संजय राऊत राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते। त्यावेळेला संतप्त झालेल्या राज समर्थक यांनी संजय राऊत यांची गाडी पलटी केली होती। आता देखील कदाचित
उभाटाचा खटारा पलटी होण्याची वेळ आलेली आहे. कदाचित त्यासाठी ही भेट आहे का याचीही मला कल्पना नाही, परंतु राज ठाकरे हे महाराष्ट्रातल्या मोठ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दोन नेत्यांमध्ये सातत्यानं भेटी होत असतात. कुणीही जाऊ शकतो, कुणीही नागरिक जाऊ शकतो आणि राज ठाकरे ते नेते आहेत. हा, शरद पवार साहेब सुद्धा जातात ना, ते सुद्धा भेटतात, काँग्रेसची मंडळी सुद्धा भेटतात. सामाजिक कामासाठी भेटणं काहीही गैर नाही. कुणाला भेटायचं? राज्याच्या प्रमुखांनाच भेटणार. त्यासाठी काही महत्वाचं नाहीये. आम्ही तर कोण भेटायला, कोण मुख्यमंत्र्याला गेले, कोण प्रधानमंत्र्याला गेले, त्याचं आमचं काय स्वरसूतूक नाही. आज महाराष्ट्रामध्ये रस्तेच नाहीये. ते कुठले, तिथं झाडं लावायचं, शेती करायची, तिथं नाव पण चालवायचं, त्याच्यावर गाडी पण चालायची, अशा पद्धतीचे स्पेस टेक्नॉलॉजी असेल तर हे आम्हाला माहित नाही. आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये गड्डे पडलेले आहेत, तर ग्रामीण भागामध्ये तर लोकांना जायला रस्ते नाही आहेत. हे आमच्यासाठी महत्वाचे प्रश्न आहेत. आणि म्हणून कोण कोणाला भेटला, राजकीय काय कोणाच्या पोळ्या शेकायच्या असतील तर तो त्यांचा इश्यू आहे. जनतेच्या प्रश्नाचं काय?